All right. So it's okay. We will start writing skill. रायटिंग स्किलपासून सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे लेटर रायटिंग. क्वेश्चन पेपरमध्ये कोणता प्रश्न असतो? प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर काय असतो? लेटर रायटिंगचा प्रश्न पाहिला का? क्वेश्चन नंबर असतो 5A. क्वेश्चन नंबर 5A हा आहे लेटर रायटिंगला. राईट? ठीक आहे. हे लेटर रायटिंगचा प्रश्न आहे. याला 5 मार्क आहे. दॅट्स ग्रेट. 5 मार्क म्हणजे 1 पॉईंट वाढलेला आहे तुमचा. मग याच्यामध्ये 2 ऑप्शन्स असतील. यू हॅव 2 ऑप्शन्स. अटेम्प्ट एनी वन ऑफ देम. 2 ऑप्शनमध्ये कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये A1चा जो असेल आणि A2चा एक असेल. A1मध्ये आहे फॉर्मल, ज्याला आपण ऑफिशियल म्हणू. एक फॉर्मल आहे, त्याला आपण ऑफिशियल म्हणतो. म्हणजे एखादा किंवा असं ॲप्लिकेशन असेल, इन्क्वायरी, रिक्वेस्ट जे असतं जॉबसाठी वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्याच्यामध्ये A2चा जो आहे प्रकार तो कशाचा आहे? इनफॉर्मल. इनफॉर्मलमध्ये कोणतंही एक लेटर येईल. म्हणजे असं मित्राला लिहा, वडिलांना लिहा, किंवा एखाद्या आपल्या आप्तजनांना कोणतेही whoever is your so close person you are going to write for them. देन A2 इनफॉर्मल, त्याला पण फॅमिलीमध्ये असा एक शब्द आहे आपल्याकडं, फॅमिली राईट. फॅमिलीसाठी लिहित असतो तो. कमी ये. पण आता इथे इनफॉर्मल एक आहे आणि फॉर्मल एक आहे. हे ऑरमध्ये असतील. क्लिअर? एवढं समजलं? आपण काय करायचं आता? ओपन युअर पेज. जस्ट ओनली राईट क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. हे लिहू नका, फक्त हे लिहा. एका नवीन पेजवर लिहा क्वेश्चन नंबर 5A. प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्वेश्चन नंबर 5 आणि त्याचा A जो आहे तो विशेष करून लेटर रायटिंगसाठी आहे. प्रश्नपत्रिकेचा स्वरूप बदलणार नाही. फक्त जे लेसन्स तुम्हाला कमी केलेले आहेत ते येणार नाहीत. बाकीचे लेसन खूप आहेत टाकायला. देर इज नो नीड टू थिंक अबाउट इट. आहे ना? म्हणजे जे लेसन कमी केलेले आहेत ते येणार नाहीत, परंतु बाकीचे खूप आहेत ना, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होणारच आहे. मग हा क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंगसाठी असेल. आणि त्याच्यामध्ये 2 लेटर तुम्हाला दिलेले आहेत. ते कशा प्रकारचे असतात? अनेक वेळा असं असतं की आपल्याला प्रश्न समजायलाच कमीत कमी अर्धा तास लागतो. प्रश्न वेगळा असतो, एक स्निपॅट दिलेला असतो. ते स्निपेट असतं ना, म्हणजे एक पॉपअप म्हणतो कम्प्युटरच्या भाषेमध्ये, दॅट कम्स इन अ बॉक्स जस्ट फॉर युअर हेल्प. ते तुमच्या मदतीसाठी असतं एक स्निपेट. आणि मग खाली विशेष असतं की कोण कोणाला पत्र लिहित आहे, पत्रामध्ये काय यायला पाहिजे. आजकाल आपल्याकडे ना, आता सध्या तुम्ही आता जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ना ब्लॉकेट सिस्टम आहे, म्हणजे ब्लॉक सिस्टम आहे. ब्लॉक सिस्टममध्ये काय असतं? आधी आपण जुन्या वेळेस ना पॅराग्राफ द्यायचो, पण लेटर रायटिंगमध्ये आता पॅराग्राफ नाही आहे. डायरेक्ट रेड मार्जिनला लागून, आता जे आन्सर शीटमध्ये मार्जिन असते ना, किंवा आपण ती बनवतो, म्हणजे ती जी लाईन आहे त्याच्या पलीकडे आपण क्वेश्चन आन्सर्स नंबर लिहितो, क्वेश्चन नंबर्स. आणि इथून त्याच्या पुढं आपण उत्तर लिखाणाचं काम सुरू करतो. मग आता उत्तर लिखाण करत असताना त्यावेळेस आपण थोडीशी जागा सोडणे, पॅराग्राफ असतो ना तसं लिहित असतो. परंतु आता इथून पुढे तसं होणार नाही लेटरमध्ये, विशेष करून लेटरमध्ये. मग आपण एक प्रश्न स्वतः घेणार आहोत लिहून, आणि मग त्या प्रश्नावर चर्चा करूत की त्याच्यातून आपण कसा लेटर लिहिणार आहोत, काय लिहिणार आहोत. तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग एवढंच टाकायचं आहे. क्वेश्चन नंबर 5A हा नेहमी लेटर रायटिंगसाठीच ठेवलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. देन विल सी व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन कम करणार आहोत. पुन्हा 2 आहेत, A1 आणि A2. लेटर कसा लिहायचा? तर मग त्याच्यामध्ये एक परत पॉईंट दिलेला आहे त्यांनी, म्हणजे बॉक्स असतो. आणि याच्यामध्ये A1 आहे. A1 कशासाठी राखीव आहे? इन्फॉर्मल लेटरसाठी आहे. मग आता आपण इन्फॉर्मल लेटर इथे बघूयात. इथे इन्फॉर्मल लेटर आहे. मग हे प्रश्न माझ्यासोबतच लिहित चला, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. युअर फ्रेंड स्टडिंग इन कॉलेज. आता हा प्रकार थोडासा आपल्या संबंधित येत नाही, कारण कॉलेजचा तुम्हाला एवढा अनुभव नाही आहे, तुम्ही आता अजून गेलात नाही. पण असं गृहीत धरा की तुमचा एखादा मित्र कॉलेजमध्ये शिकतोय, जो तुमचा मित्र आहे. तुम्ही शाळेत आहात पण तो तुमचा मित्र आहे, तो कॉलेजमध्ये शिकतो. हॅज बिकम ॲडिक्टेड, म्हणजेच त्याला काय झालेलं आहे? त्याची सवय लागलेली आहे. ॲडिक्टेड टू स्मोकिंग अँड त्याचा पूर्ण प्रश्न आहे
अँड आता त्याच्यानंतर काय आहे त्याचं, अदर बॅड हॅबिट्स, एखाद्या तशा दुसऱ्या कोणत्या तरी सवयी त्याला लागलेल्या आहेत, अदर बॅड हॅबिट्स, फुल स्टॉप. आता आपण पत्र इथून लिहिणार आहोत, हे फक्त गाईडलाईन आहे आपल्याला की तुम्ही काय करणार आहात. तर पत्रामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, आपण प्रश्न समजून घेऊ आणि मग त्याचं कसं मांडणी असतात ते पण बघून घेऊया. हॅबिट्स, त्याच्यानंतर अँड बी आपण थोडंसं एक हे करूया, सजेस्ट, आपल्याला सुचवायचं आहे. काय करायचं, सजेस्ट हिम टू गिव्ह अप, म्हणजे सोडून देणे, टू गिव्ह अप बॅड हॅबिट्स. बॅड हॅबिट्स, आता इथं बॅड हॅबिट्स कोणते आहेत, स्मोकिंग, चिविंग, गुटखा, टोबॅको, असं बॅड हॅबिट्स. अँड बी ऑन द राईट ट्रॅक, अँड बी ऑन द राईट ट्रॅक, बी ऑन द राईट ट्रॅक, फुल स्टॉप द्या त्याला, बी ऑन द राईट ट्रॅक. टेक हेल्प ऑफ द पोस्टर गिवन, आणि जे स्निपेट दिलेलं आहे, पोस्टर दिलेलं आहे त्याचं मदत घ्या. टेक हेल्प ऑफ द पोस्टर गिवन, टेक हेल्प ऑफ द पोस्टर गिवन, जे पोस्टर दिलेलं आहे त्याची मदत घ्या आणि त्याला पत्र लिहा आपल्या मित्राला. त्याला सांगायचं आहे की बाबा हे वाईट सवयी आहेत आणि हे तू सोडून दे. आपण आपल्या मित्राला पत्र लिहिणार आहोत. इथे क्लिअर झालेलं आहे कोण कोणाला पत्र लिहिणार आहे. देर आर टू थिंग्स, यू आर रायटिंग लेटर टू युअर फ्रेंड आणि टेलिंग हिम अबाउट consequences of bad habits, what are the side effects of chewing gutka and smoking and what would be the bad effects on life. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटतील. मग आता त्याच्यानंतर A2 दिलेला आहे, इथे ऑर देतात, म्हणजे तुम्हाला दोघांपैकी कोणता तरी एक इथे लिहायचा आहे. मग विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे, जेव्हा प्रश्नपत्रिका हातात असेल त्यावेळेस हे सगळं तुमच्यावर डिपेंड असतं की तुम्ही कोणत्या लेटरमध्ये कम्फर्टेबल आहात. बरोबर आहे ना. एखादा जेव्हा आपलं प्रश्नपत्रिका तुमच्या हातात असेल त्यावेळेस तुम्ही स्वतः ठरवणार आहात तुम्हाला कोणतं सोपं जाईल आणि तुम्ही कसं लिहिणार. मग त्याच्यामध्ये दुसरं लिहा. आता दुसरा एक लेटर आहे फॉर्मल लेटर. फॉर्मल म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, ऑफिशियल जे असतात त्याच्यामध्ये इन्क्वायरी अशा पद्धतीचे लेटर आहेत. थँक्स गिविंग, ऑर्डर करायचं आहे किंवा मग असं तत्सम अधिकारी वगैरे ह्यांना पत्र लिहायचे आहेत, कंप्लेन करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील फॉर्मल लेटरमध्ये. दोघांच्या लिखाणाची पद्धत वेगळी आहे, दोघांची मांडणी वेगळी आहे दोघांची विशेष म्हणून. आता इथे काय दिलेलं आहे, फॉर्मलमध्ये काय घेणार आहोत आणि कसं पत्र आपला विकसित होत जाईल. म्हणजे हाऊ विल यू, नाही तर असं वेगवेगळ्या प्रकारचे ॲड असतात त्याच्यामध्ये. इथे एक लेटर न्यूज एडिटरला लिहायचं आहे, म्हणजे न्यूजपेपरचे जे ॲडिटर असतात, आणि एक आहे मित्राला. म्हणजे मग आता आपण दोन गोष्टी आपल्यामध्ये क्लिअर आहेत की आपण एक मित्राला पत्र लिहिणार आहोत किंवा तुमची चॉईस आहे की तुम्ही न्यूज पेपरचे जे ॲडिटर आहेत त्यांना पत्र लिहायचं आहे. कारण काय आहे पत्र लिहिण्याचं, आपण पत्र का लिहितो हे क्लिअर झालं की मग तुमचं पत्र रेडी होईल. कारण काय आहे त्याच्यामध्ये की स्मोकिंगचे जे बॅड हॅबिट्स आहेत ते आपल्या मित्राला सांगायचे आहेत की ते चांगली सवय नाही. इथे सुद्धा आहे पण थोडासा चेंज आहे. इथे काय होईल, इथे न्यूजचे जे ॲडिटर आहेत न्यूजपेपरचे त्यांना आपण काही गोष्टी सजेस्ट करणार आहोत की बाबा हे अशा अशा गोष्टी आहेत समाजामध्ये सध्या जास्त चालू आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, व्हॉट काइंड ऑफ साईड इफेक्ट्स ऑफ सच अ थिंग ऑन टीनेजर्स लाईफ, त्यांच्या जीवनावर काय त्याचा दुष्परिणाम होईल, आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी आपण लेटरमध्ये त्यांना सुचवणार आहोत. आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की बाबा हे पब्लिश करा. म्हणजे हे रिक्वेस्टिंग आहे, हे रिक्वेस्ट आहे. असं तर म्हणू शकत नाही एडिटर चल पब्लिश करून दे, असं होतं का. आपण असं नाही म्हणू शकत. आपल्याला थोडं हातपाय जोडावंच लागतील ना. मग आपण एवढ्या मोठ्या माणसाला बोलतोय तर मग त्याच्या हिशोबानं तसं जावं लागेल. हे क्लिअर झालं, प्रश्न समजला. प्रश्न कसा असतो ह्याच टाईप नसेल. इथे ऑर आहे, तुम्हाला दोघांपैकी एक ट्राय करायचा आहे. इट डिपेंड्स ऑन युअर क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन कम्स, कसा प्रश्न येईल त्याच्यावर ते डिपेंड आहे. तुम्हाला जर वाटलं की हे सोपं आहे तर तुम्ही हे ट्राय करायचा, हे सोपं आहे तर हे ट्राय करायचं. आपण दोन्हीही पाहणार आहोत
त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं आहे. क्लिअर झालं? ओके, सगळ्यांनी लिहिलेलं आहे. यू राईट फर्स्ट, देन वी विल गो अहेड. हे पूर्ण लिहून घ्या, मग आपण पुढे हळूहळू जाऊया. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला अडचण आहे का, कन्फ्युजन आहे? अच्छा, ठीक आहे. ऑनलाईनचे जे आहेत त्यांनी ते पॉज करायचं आहे आणि लिहायचं आहे. अच्छा, ते ऑनलाईनचे जे आहे. ओके, आता एक गोष्ट, कशामध्ये काय यायला पाहिजे आपण थोडासा विचार करू. जर आपण इन्फॉर्मल लेटर लिहितोय, आता हे तो एक भाग जाऊ द्या, आपण इकडे लक्ष देऊ. म्हणजे तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे. हे पत्र तुम्ही पेपरमध्ये लिहिणार, 5 मार्काचा आहे. 5 मार्क खूप मोठी गोष्ट आहे. रायटिंग स्किल हे काय असतं माहिती आहे का? दिस इज सो बोरिंग पण इट इज सो स्कोरिंग. या रिअली रायटिंग स्किलचं वैशिष्ट्य काय? हे खूप बोरिंग असतं पण हे सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे. मग आपण कसे स्कोर घेणार? हाऊ टू स्टडी इंग्लिश पेपर. जे काय काय पाहिजे त्याच्यामध्ये, आता ब्लॉकिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये, ते पण आपण बघू. इन्फॉर्मलमध्ये काय पाहिजे? व्हॉट डू यू नीड मोस्ट इन इट? इन्फॉर्मलचा असतो फॅमिली लेटर. ठीक आहे, फॅमिली लेटरमध्ये सगळ्यात पहिला असेल सेंडर्स ॲड्रेस. आपला उनका, हे लक्षात ठेवा, हे आपला ॲड्रेस. मग इथे सेंडर म्हणजेच पाठवणारा. तुम्ही पत्र लिहितात तर मग सेंडर कोण झालं? तुम्ही स्वतः. आलं लक्षात? आलं? इन्फॉर्मल लेटर जे असेल त्याच्यामध्ये पहिला ॲड्रेस कोणाचा असेल? सेंडर्स ॲड्रेस. ठीक आहे, सेंडर्स ॲड्रेसमध्ये काय यायला पाहिजे? कसा बनवायचा? सेंडर्स ॲड्रेस दिलेला आहे का तिथे? तुम्ही कोण आहेत, काय आहेत? प्रश्नपत्रिकेमध्ये कधी कधी असं नाव देतात की यू आर XYZ आणि यू आर रायटिंग युअर फ्रेंड XYZ. एकाचं नाव दिलेलं असतं यू आर अक्षया ऑब्लिक युअर फ्रेंड किरण कीर्तक, काहीतरी नाव असतं. इन अ बॅड हॅबिट, काहीतरी असं दिलेलं असतं. मग त्यावेळेस आपण तेच नाव घ्यायचे असतात. पण आता सध्या आपण जो प्रश्न घेतलेला आहे त्याच्यामध्ये नाव दिलेलं नाही. कोण पत्र लिहितो हे पण दिलेलं नाही आहे, कुणाला लिहितो हे पण पत्र. फक्त असं सांगितलेलं आहे की तुम्ही लिहायचं आहे तुमच्या मित्राला. मग आपला ॲड्रेस आपण बनवणार. मग सेंडर्स ॲड्रेस अँड डेट. इथे काय येईल? सेंडरच्या ॲड्रेसमध्येच काय येईल? डेट येईल. विशेष लक्षात ठेवा, पहिल्या ॲड्रेसमध्ये जे आपला सेंडरचा ॲड्रेस असतो त्याच्यामध्ये डेट लिहावीच लागते, त्याला मार्क आहेत. मग इथं कमीत कमी 3 लाईनीपेक्षा थोडंसं जास्त जर ॲड्रेस असेल तर छान आहे. ते कसं बनवायचं आपण पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये दुसरं काय यायला पाहिजे? हे झालं एवढं सेंडर्स ॲड्रेस. याच्यामध्ये सेंडरच्या ॲड्रेसमध्ये काय यायला पाहिजे आपण हळूहळू पाहू पुढे. एवढं कळालं? आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? याच्यामध्ये असं कोणतं सब्जेक्ट वगैरे असं काही नसतं, हे फॅमिली लेटर आहे. मग याच्यामध्ये काय येईल? सगळ्यात पहिले ओपनिंग जे असतं ना, आपण ग्रीटिंग्स म्हणतो त्याला. आपण ग्रीटिंग्स म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट सेंटेन्सच लिहू. एक वाक्य तुम्ही पाठ करून ठेवायचं. इथे एकच करून ठेवा, डिअरेस्ट. आता इथे पुढे काय येईल? समजा वडिलांना पत्र लिहायला सांगितलं तर डिअरेस्ट फादर. मित्राला सांगितलं डिअरेस्ट फ्रेंड. त्याच्या पुढे आता मित्राला सांगितलेलं आहे तर डिअरेस्ट फ्रेंड इथे आपण करू शकतो. इथे फ्रेंडच्या जागी नाव लिहिण्याचा सुद्धा उल्लेख आहे. डिअरेस्ट फ्रेंड अनिल, डिअरेस्ट फ्रेंड जे असेल ते. तर इथे कॉमा असतो त्याच्यानंतर. हे एवढं लक्षात ठेवा. ॲड्रेस झाला, त्याच्यानंतर हा प्रकार येईल. त्याच्यानंतर काय यायला पाहिजे? त्याच्यानंतर आता ब्लॉकिंग सिस्टममध्ये काय आहे की पॅराग्राफ देत नाही, त्याच्या खालच्या लाईनीमधून डायरेक्ट लेटर सुरू होईल. लेटरमध्ये जवळपास 5-5 लाईनीचे 2 पॅराग्राफ असायला पाहिजे. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही डायरेक्ट विषयाला हात घालायचा आहे, म्हणजे नेमकं विषय मांडायचा आहे की कारण काय आहे पत्र लिहिण्याचं आणि तुम्ही का पत्र लिहित आहात. दुसरा जो विषय आहे तुम्हाला सांगितलेला आहे की त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत ते येतील आणि पत्र क्लोज होईल. आता इथे पत्र पूर्ण 10 लाईनीचं झालेलं आहे. कळालं? डिअरेस्ट फ्रेंडच्या नंतर 10 लाईन पत्र आपण लिहून टाकलं. त्याच्यानंतर आता आपण पत्राची शेवट करतोय, म्हणजेच क्लोजिंग करतोय पत्राचं. मग क्लोजिंगमध्ये काय यायला पाहिजे? क्लोजिंगमध्ये एक सुंदर असं वाक्य आहे ते आपण घेऊ शकतो. युअर लविंगली, हे एक आहे, त्याला कॉमा. त्याच्यानंतर इथं सेंडर्स नेम असतं, म्हणजेच जे पाठवतो त्याचं नाव. इथे तुम्ही जे नाव लिहिता तेच नाव इथे येईल, XYZ. मग सेंडर्सचं नाव येईल युअर्स लविंगली. इथं सेंडर्स नेम आणि त्याच्या खाली साईन.
एवढ्या गोष्टी याच्यामध्ये यायला पाहिजे. आता हे कसं बनवायचं आपण हळूहळू पाहणारच आहोत. त्याच्यानंतर इथे आता आपण फॉर्मलचा जर विचार केला तर फॉर्मलमध्ये काय यायला पाहिजे. फॉर्मलमध्ये सेम पत्र कोणताही असू द्या, लेटरमध्ये ॲड्रेस सेंडरचाच पहिले येईल. मग इथे आपण सेंडरचा ॲड्रेस घेतलेला आहे, तर मग इथे सुद्धा सेंडर्स ॲड्रेस अँड डेट सेम राहील. सेंडरच्या ॲड्रेससोबतच डेट असतं. डेट लिहिण्याची पद्धत काय ते पण आपण बघू. सेंडर्स ॲड्रेस आणि डेट. याच्यामध्ये दुसरं काय यायला पाहिजे, याच्यात खूप आहे गोष्टी. याच्यामध्ये दुसरं असतं, आता आपला पत्ता झालेला आहे पण पत्र कोणाला लिहितो त्यांचासुद्धा पत्ता असला पाहिजे, आहे ना. मग त्यांचा पत्ता म्हणजेच रिसिव्हर्स ॲड्रेस. रिसिव्हर्स ॲड्रेस. मग जे रिसीव्ह करणार आहे, तुम्ही पत्र लिहिता, तुम्ही सेंडर झालात, मी पत्र मला भेटलं आहे तर मी रिसिव्हर झालो, तर माझा पत्ता त्यांचा म्हणजे एक लिहिणाऱ्याचा पत्ता आणि एक तो पत्र घेणाऱ्याचा पत्ता, 2 पत्ते झाले. याच्यामध्ये किती होतं, फक्त 1. दोन्ही लेटरचं मांडणी आणि गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग याच्यामध्ये रिसिव्हर्स ॲड्रेस, त्याच्यानंतर थर्ड काय येईल याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठे कुठे रेफरन्स पाहायला भेटतं. रेफरन्स कधी येईल, जेव्हा एखादं जॉबसाठी आपण लेटर लिहित आहोत त्यावेळेस रेफरन्स द्यावं लागतं. किंवा तुम्ही जॉबला ॲप्लिकेशन केलेलं आहे पण कुठून तुम्हाला ही माहिती मिळाली, तर मग अशा वेळेस तुम्हाला सांगावं लागेल की युअर ॲड इन लोकमत टाइम्स, असं काहीतरी रेफरन्स असतो. मग इम्पॉर्टंटली काय आहे, सब्जेक्ट. थर्ड नंबरला सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. सब्जेक्टमध्ये काय आहे, सब्जेक्टमध्ये तो रिझन येईल ज्याच्यासाठी हे पत्र लिहिलं जात आहे, काय रिझन आहे त्याच्यामध्ये. नंबर 4 याच्यामध्ये एक आपण जे सोल्युटेशन ज्याला म्हणतो, ज्याचं स्टार्टिंग असतं पेपर लेटरचं, त्याच्यामध्ये आपण काय करतो मोस्टली रिस्पेक्टेड सर. इथे सर किंवा मॅडम काही लिहू शकतं, ऑडिटर कोणी असू शकतं, त्याला कॉमा देतो आपण. आणि त्याच्या खाली मग लेटरची सुरुवात होईल. पुन्हा याच्यामध्ये 4-4, 5-5 लाईनीचे 2 पॅराग्राफ येतील आणि त्याची क्लोजिंग होईल. मग क्लोजिंगमध्ये काय येईल, इथे जसं आपण युअर लविंगली लिहिलेलं आहे, सेंडर्स नेम आणि साईन केलेलं आहे, इथे फक्त युअर लविंगलीच्या जागी दुसरं येईल. एखादा ऑफिसर आहे त्याला युअर लविंगली काय घेऊन देणे, तो थोडंच आपल्याला पर्सनली ओळखतो. एडिटर कोण आहेत, युअर लविंगली म्हणजे आपण त्यांच्या इतक्या जवळचे थोडंच आहोत, असलं तरी ते आपल्याला त्याची ओळख दाखवणार नाही कारण ते ऑफिशियल लेटर आहे. मग इथे युअर फेथफुली हा एक शब्द आहे, युअर फेथफुली, त्याला कॉमा द्यायचा आहे. आणि मग त्याच्या खाली सेंडर्स नेम येईल, ज्यानं ते पत्र लिहिलेलं आहे, सेंडर्स नेम आणि त्याच्या खाली सेंडर्स साईन. झालं. एवढ्या गोष्टी दोन्ही लेटरमध्ये यायला पाहिजे. लिहून घेतलं तुम्ही, लिहून घ्या फास्ट, माझ्यासोबतच लिहित चला म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. इथे काय येईल तिथे काय येईल एवढं लक्षात ठेवा. दोन्हीही पत्रामध्ये वेगवेगळ्या मांडण्या आहेत. तिथं इन्फॉर्मलमध्ये तुम्ही सब्जेक्ट आणि रिस्पेक्टेड असं लिहायचं नाही आणि तिकडचा डिअरेस्ट फ्रेंड इकडे आणायचं नाही, तर तिकडेच डिअरेस्ट फ्रेंड असेल. मग आता हे 2 वेगवेगळ्या लेटरमध्ये ह्या इतक्या गोष्टी यायला पाहिजेत वेगवेगळ्या. इथे युअर युअर्स काही लिहा, त्यांना काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर रेड मार्जिनला लागून डावी साईड जी आहे ना तुमची पेपरची त्या साईडवर, मग रेड मार्जिनच्या तिकडं जायचं नाही, एकदम त्या मार्जिनला लागून लिहायचं आहे. मग आपण सगळ्यात पहिले XYZ लिहू. ठीक आहे, हे सेंडरचा ॲड्रेस आपण बनवतो. XYZ लिहिलेला आहे. XYZच्या खाली आता दुसऱ्या लाईनीमध्ये काय येईल, XYZच्या नंतर आता नाव झालेलं आहे, पण आपण एखादं घराचा जो आपण आपल्या घराला नाव असतात ना, गजानन निवास, कुलस्वामिनी निवास, नाव असतात घरातले, गव्हर्नमेंटचं नाव, घराचं नाव लिहू शकतो. आपण घराचं नाव लिहू, इथे गजानन निवास लिहू. ठीक आहे, गजानन निवास. निवास गजाननाचा आहे, मधले गज नाहीत, मधले वेगळे आहेत. गजानन निवास हे झालं एवढं. त्याला कॉमा द्यायचा आहे. त्याच्या खाली आता हे गजानन निवास कोणत्या एरियामध्ये आहे,
तर ते एरिया लिहावं लागेल. मग आपण एखाद्या कॉलनीचं नाव, नगरचं नाव देऊ शकतो. मग आता समजा मी इथे खालच्या लाईनीमध्ये शास्त्री नगर लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे त्या व्यक्तीचं नाव, हे त्या व्यक्तीच्या घराचं ॲड्रेस, म्हणजे जिथं तो राहतो, तो घर कुठे कोणत्या नगरमध्ये आहे, कॉलनीमध्ये आहे तो. आता हे व्यक्ती शोधायला गेलं तर भेटणार नाही, हा काल्पनिक आहे. आता किती झाले? 3 लाईन झालेले आहेत. अरे वा, 3 लाईन झालेले आहेत. मग आता याच्यानंतर काय आहे? हे शास्त्रीनगर कुठे तर असेल पृथ्वी तलावर, तर मग त्या ठिकाणाचं म्हणजे त्या गावाचं नाव काय? मग आता सध्या आपण सेलूला लिहितो म्हणून सेलू डॅश. अनेक वेळा असं कन्फ्युजन असतं की बाबा एखादं गावाचं नाव दिलं असेल तर मग आपण पिनकोड कोणता लिहायचा, माहीत नसेल तर नाही लिहिलं तरी चालतं. मग आपण आपल्या गावाचं पिनकोड तिथे लिहू शकतो. मग सेलू 431503. त्याच्यानंतर खालच्या लाईनीमध्ये आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, डेट कोणती लिहायची आहे? माझ्यासोबतच लिहित चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळ जाणार नाही. इथे डेट कोणती लिहिणार आहे? ज्या दिवशीचा पेपर तुम्ही लिहिता त्या दिवशीची डेट लिहू शकता. अनेक मुलं तसं लिहितात. मग त्याच्यामध्ये आज आपण हे लेटर लिहितो आहोत, तर मग आजची डेट लिहूत आपण 20th. 20ला TH येतं, हे समजायला पाहिजे तुम्हाला. कुठे RD येतं, कुठं ND येतं, कुठे TH येतं. मग आता 20th कोणता महिना आहे? फेब, म्हणजे फेब्रुवारी पूर्ण लिहू शकतो, शॉर्टमध्ये सुद्धा लिहायला जमतं. मग आपण शॉर्टमध्ये लिहू 20th फेब. इयर कोणता आहे? 2021 फुल स्टॉप. हे पूर्ण ॲड्रेस झालेला आहे. इथून आपण काय केलं? नाव लिहिलं, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये गजानन निवास ते आपल्या घराचं नाव लिहिलं, शास्त्रीनगर कोणत्या नगरमध्ये आहे, सेलू, त्याचा पिनकोड टाकला, त्याच्यानंतर डेट लिहिलेली आहे. अशा प्रकारे सेंटरचा ॲड्रेस झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला अर्धा किंवा 1 मार्क भेटून जाईल. मग आता त्याच्या खालच्या लाईनीमध्ये म्हणजेच 1 लाईन सोडून हे ॲड्रेस लिहिलेलं आहे, त्याच्या खाली 1 लाईन सोडायची आहे. आणि 1 लाईन सोडल्यानंतर आता आपण इन्फॉर्मल लेटर लिहित आहोत. तर मग आपण काय करणार आहोत? इथे डिअरेस्ट, आपण कोणाला पत्र लिहितोय? मित्राला. मग 1 लाईन सोडून लिहा डिअरेस्ट फ्रेंड. इथे काही नाव टाकू शकतो, आज्ञा गज्ञा जे असेल. डिअरेस्ट फ्रेंड, त्याला कॉमा द्या. डिअरेस्ट फ्रेंड, त्याला कॉमा द्या. इथे नाव पण लिहू शकतो, डिअरेस्ट चंदूलाल, चंपक जे असतील नाव, काल्पनिक नाव. मग असे फ्रेंडच्या जागी नावसुद्धा लिहू शकतो आपण, त्याला काय हरकत नाही. ह्या लेटरमध्ये ज्याला आपण पत्र लिहितो का, तो पडद्यामागेच असतो, त्याचा कुठे उल्लेख होत नाही. म्हणजे त्याच्यावर पत्र असतं, ॲड्रेस आपला, सगळं आपणच, सिग्नेचर आपली, नाव हे आपलं खाली वरी सगळीकडं. ज्याला पत्र लिहितो त्याचं नाव फक्त एका वेळेस, तेही तुम्ही घेतला तर. इथे काही कंपल्सरी नाही, तुम्ही घेतला तर डिअरेस्ट फ्रेंड करा, किंवा मग डिअरेस्ट मग जे असेल राजा, असे नाव असते जास्त करून, कडुबा, कोणतं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. तर डिअरेस्ट फ्रेंड कॉमा, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आता आपण लिहिणार आहोत. इथे पॅराग्राफ सोडू नका, ब्लॉक सिस्टम आहे, तर मग डायरेक्ट आपण लिहायला सुरुवात करू खालच्या लाईनीमध्ये. इथून त्याच्या खालच्या लाईनीमध्ये डिअरेस्ट फ्रेंडच्या खालच्या लाईनीमधून आपण आता सुरुवात करत आहोत. मग आता डिक्टेशन केलेलं चालेल का? मी तुम्हाला स्पेलिंग सांगत जाईल सोबतच, लिहा आता. आता इथे पुन्हा गडबड अशी आहे की अनेक मुलं ना इथून सुरू करतात, माय नेम इज XYZ. अरे भाऊ सांगितलं नाही ते XYZ, पुन्हा कशाला? आय एम रायटिंग दिस लेटर टू यू. आता परत सांगायची गरज आहे का? परत आय एम रायटिंग दिस लेटर टू यू बिकॉज, मग असे काहीतरी गडबड. इट इज कम्प्लिटली नॉनसेन्स. मग आपण असे 50 ओळी जरी लिहिल्या तर त्याच्यातले 2 ओळी त्या चेक करणाऱ्याला ना असं वाटतं की ह्या महात्म्याला काय सांगायचं आहे. शेवटपर्यंत हे उलगडत नाही आणि मग त्याचंसुद्धा बास, मग हे घे, कशाला टाईम वेस्ट करायचा उगाच तुमचाही त्यांचाही. म्हणून त्याच्यामुळं पेपर असा पाहिजे, चेक करण्याला वाटलं पाहिजे वाह, हे माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आता एवढ्या महान व्यक्तीचा पेपर मी चेक केला, आता मरण जरी आलं तर छान असं वाटलं पाहिजे, एकदम सुटसुटीत मुद्देसूद. पण आपलं तसं नसते, आपण कुठंतरी खाडखुड सुरूच असते आपली. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये लिहा, डिअरेस्ट फ्रेंड, कॉमा, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आपण लिहिणार आहोत. इथे पॅराग्राफ सोडू नका, ब्लॉक सिस्टम आहे, तर मग डायरेक्ट आपण लिहायला सुरुवात करू खालच्या लाईनीमध्ये. इथून त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आता आपण लिहिणार आहोत.
इट हॅज बीन, आता आपण इथून सुरू करणार आहे. इट हॅज बीन, BEEN, इट हॅज बीन सो वरीड, WORRIED, इट हॅज बीन सो वरीड, कॉमा द्या त्याला, सिन्स SINCE, सिन्स I learned LEARNED, I learned, लिहिलं सगळ्यांनी, I learned about your bad habits, सगळं प्रश्नामध्ये आहे आपल्या, अबाउट युअर बॅड हॅबिट्स, HABITS, बॅड हॅबिट्स, फुल स्टॉप द्या. आता आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. आय वॉज, त्याला फुल स्टॉप देऊन कंटिन्यू करायचं. आय वॉज शॉक्ड, SHOCKED, आय वॉज शॉक्ड लिसनिंग, LISTENING, listening that you are smoking, SMOKING, smoking and chewing, CHEW, chewing गुटखा, GUTKHA, गुटखा, फुल स्टॉप दे त्याला कंटिन्यू करा. As a friend, FRIEND, as a friend, कॉमा दे त्याला, as a friend, I want to warn, WARN, warning जे असतं, I want to warn you about, ABOUT, I want to warn you about side effects, SIDE, side, त्याच्यानंतर आहे effects, EFFECTS, side effects of bad habits, फुल स्टॉप, कंटिन्यू करा. त्याच्यानंतर घ्या स्मोकिंग is not good at all, त्याच्यामध्ये पॉइंट काय दिला होता परत, इज नॉट गुड ॲट ऑल, स्मोकिंग इज नॉट गुड ॲट ऑल. आपल्याकडे जे आहे ना, जे पॉइंट दिलेले होते त्या पोस्टरमध्ये, त्याच्यात पहिला पॉइंट काय आहे, प्रश्नामध्ये जो पहिला पॉइंट दिलेला आहे काय आहे, हा, म्हणजे आता काय, फुल स्टॉप द्या, त्याच्या पुढे लिहा आता ते, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, शरीरास ते काय आहे, हानिकारक आहे, ते पॉइंट कॉपी करा पुढे. त्याच्यानंतर फुल स्टॉप द्या, त्याच्या पुढे लिहायचं आहे फुल स्टॉप द्यायचा आहे. ठीक आहे, इंजुरियस टू हेल्थ झालं, फुल स्टॉप द्या, कंटिन्यू करा. यू आर ARE फॉन्ड ऑफ, FOND, फॉन्ड, यू आर फॉन्ड ऑफ, OF म्हणजे एखाद्या गोष्टीचे पसंत करणे, जास्त आवडणे. यू आर फॉन्ड ऑफ चिविंग गुटखा. दुसरा पॉइंट काय आहे त्याच्यामध्ये, जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे, किल्स, यू फॉन्ड ऑफ चिविंग गुटखा, हे गुटख्यासाठी एक पॉइंट दिलेला आहे प्रश्नामध्ये. हा, चिविंग गुटखा, फुल स्टॉप द्या त्याला, कंटिन्यू करा. चिविंग गुटखा लीड्स टू माउथ कॅन्सर, ते प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्याला कॉपी करा. त्याला कॉपी करायचं आहे ते पॉइंटला.
फुल स्टॉप झालं. त्याच्यामध्ये एक स्मोकिंग किल्स जे आहे ना ते एक पॉईंट आणि आपल्या मनाचे काही पॉईंट आपण टाकणार आहोत. फुल स्टॉप देऊन त्याच्या पुढे लिहा युअर पेरेंट्स PARENTS your parents are sad and worried 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 since they came to know since they came came to know KNOW since they came to know about your habits full stop. Smoking kills त्याला फुल स्टॉप द्या. आता पॅराग्राफ चेंज म्हणजेच काय करायचं, एक लाईन सोडून द्या आणि दुसऱ्या लाईनीमध्ये रेड मार्जिन पासून परत लिहायला सुरुवात करा. लिहा. त्याच्या पुढे लिहायचं आहे म्हणजे खालच्या लाईनमध्ये एक लाईन सोडून ॲज अ फ्रेंड आय ॲडवाइज यू म्हणजे मित्राला मित्र सल्ला देऊ शकतो ना. ॲज अ फ्रेंड आय ॲडवाइज ADVISE आय ॲडवाइज यू टू गिव्ह अप GIVE टू गिव्ह अप these 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 bad habits as soon as SOON as soon as possible POSSIBLE जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे सोडून द्या असा त्याचा अर्थ आहे. फुल स्टॉप कंटिन्यू करायचा आहे त्याला. आय डोंट वॉन्ट टू त्याच्या कंटिन्यू करायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू सी आय डोंट वॉन्ट टू सी युअर लाईफ आय डोंट वॉन्ट टू सी युअर लाईफ bad enough ENOUGH bad enough full stop. Such habits will impact IMPACT will impact your mental mental physical PHYSICAL mental physical life full stop. I have कंटिन्यू करायचं त्याला. I have every faith EVERY I have every faith FAITH I have every faith in you म्हणजे मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यामध्ये असा त्याचा अर्थ असतो. I have every faith in you that you can do anything full stop. त्याच्यानंतर आता आपण लेटरमध्ये क्लोजिंग करत आहोत. तर क्लोजिंगमध्ये काय असायला पाहिजे, कसं ते क्लोज व्हायला पाहिजे. पीस ऑफ रायटिंग जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस असं कुठंतरी वाटलं नाही पाहिजे की गडबडीमध्ये अर्धवट झालेलं आहे, पूर्णत्वा तिथे आलेलं नाही आहे. मीन्स यू डिड नॉट कम्प्लीट इट विथ अ सेन्स, यू जस्ट लेफ्ट इट इन मिडल. कुठेतरी मध्येच तुम्ही सोडून दिलं ना असं काहीतरी झालेलं आहे. प्रश्नपत्रिका नेहमी उरकून टाकण्याचं जो आपला विचार असतो ते सोडून द्या. यू एन्जॉय इट. आपण लेटरचं क्लोजिंग करत आहोत. आय डोंट वॉन्ट टू लिसन any of the
बॅड हॅबिट्स ऑफ माय बेस्ट फ्रेंड फुल स्टॉप. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये, म्हणजे ती लाईन सोडून द्या आणि पॅराग्राफ नाही सोडायचा, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये लिहायचं आहे. लाईन नाही सोडायची आहे, खालच्या लाईनीमध्येच लिहायचं आहे. त्याच्यात लिहा माय बेस्ट लक, माय बेस्ट विशेस करा, बेस्ट विशेस, माय बेस्ट विशेस, WISHES, माय बेस्ट विशेस is for you and my best wishes is for you and lots of regard. त्याला प्लुरल मध्येच लिहितात नेहमी, रिगार्ड्स, REGARDS, रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी, UNCLE, अंकल अँड आंटी, कॉमा द्या त्याला, पुढे लिहायचं आहे सो मच लव फॉर छोटी असतं ना, छोटू, चिंटू, मिंटू, काहीतरी नाव आपल्याकडे असतात, छोटी, CHOTI, सो मच लव फॉर छोटी, फुल स्टॉप. झालं. त्या साईडला, ज्या साईडला तुम्ही लेटरचा ॲड्रेस लिहिलेला आहे, एक लाईन सोडून द्या आणि त्याच्या खाली लिहायचं आहे युअर लव्हिंगली किंवा युअर बेस्ट फ्रेंड, असं काही लिहू शकतो आपण. युअर लव्हिंगलीच्या खाली लिहिलं आहे युअर लव्हिंगली. कोणाला कन्फ्युजन आहे काही ते? ठीक आहे, युअर लव्हिंगली लिहिलं, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये लिहायचं आहे तुम्ही जे नाव वरी लिहिलं होतं, हां, सेम कॉपी करा, XYZ, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये साइन, युअर सिग्नेचर, तुमचं सिग्नेचर येईल XYZच्या खाली. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन कळालं? आपण ॲड्रेस कसा फॉर्म केलेला आहे. हे झालं फॅमिली लेटर.